इतिहासात अनेक राजे होऊन गेले. काही इतिहास जमा झाले तर काही संशोधनापुरतेच उरले. पण ज्या राजांनी स्वतः इतिहास घडवला आणि आजही वास्तवात ते विचारात घेतले जातात असे दोनच राजे आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे कर्ते समाज सुधारक शाहू महाराज. आजच्या या लोकशाही समाज व्यवस्थेमध्येही आपण यांचे स्मरण करतो. यामागचं नेमकं कारण काय असावं? असं काय वेगळेपण या दोन राजांमध्ये होतं म्हणून आपण त्यांना आजही आठवतो? मला वाटतं स्वतः राजे असताना इतर राजांसारखं त्यांना ऐशारामी जगता येणं शक्य होतं. पण त्यांनी राजे असतानाही विचार केला तो फक्त रयतेचा. रयतेच्या भल्यासाठी केलेलं काम आणि दूरदृष्टी ठेवून गाजवलेलं कर्तृत्व या त्यांच्या वेगळेपणामुळेच आपण आजही त्यांना आठवतो. शाहू महाराजांनी केलेलं कार्य करणं आजही आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आजही रयत दुबळी आणि शोषित आहे. आजही कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, स्त्रिया यांची स्थिती शोचनीय आहे. आजही समाजात अनेक विषमता आहे आणि या विषमतांच्या विरोधात आजही अनेक जण संघर्ष करीत आहेत. आणि या संघर्षासाठी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य आजही त्या सर्वांना मार्गदर्शक ठरणारे आहे. उलट पक्षी मला आज असं म्हणावंसं वाटतं की आजच्या ज्या भयावह सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये आपण जगतो आहोत त्या परिस्थितीमध्ये तर शाहू महाराजांचे विचार जास्तच आवश्यक आहे. पण आज दिसतंय काय, तर सगळेच जण शाहू महाराजांचा जय जयकार करताना दिसत आहे. म्हणजे काय, तर सत्ताधारी शाहू महाराजांचा जय जयकार करतायत आणि ज्या सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांमुळे जनतेला अनेक विषमतांना, अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ती जनताही आज शाहू महाराजांचा जय जयकार करताना दिसतीये. म्हणजे शोषकही जय जयकार करतायत आणि शोषितही जय जयकार करतात. तेव्हा आपण हे तपासायला हवं की खरा जय जयकार कोण करतंय आणि बनेलपणानं जय जयकार कोण करते. ओठात एक आणि पोटात एक असं कोण करतंय हे तपासायला हवं. ओठानं शाहू महाराजांचा जय जयकार करायचा आणि पोटात मात्र काय, तर शाहू महाराजांच्या कामाच्या बरोबर विरुद्ध काम करायचं. असा व्यवहार करणारे जे आहेत अशांना आपण तपासायला पाहिजे. नाहीतर आपण सगळेजण त्या जय जयकाराच्या दुमदुमीमध्ये फसले जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांपैकी खरे कोण, बनेल कोण, बनवेगिरी करणारे कोण हे तपासणं आवश्यक ठरतं. भारताची राज्यघटना 1950 साली अंमलात आली आणि या घटनेनुसार मागासवर्गीयांसाठी राखीव जागा प्रत्यक्षात यायला त्यानंतर 40 वर्षांपेक्षाही जास्त कालावधी लागला. पण शाहू महाराजांनी त्यापूर्वीच म्हणजे 26 जुलै 1902 साली आपल्या संस्थानात 50% राखीव जागा ठेवल्या होत्या. म्हणूनच तर आजचा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करत असतो. शाहू महाराज राजे होते तरी त्यांना आपल्या संस्थानात राखीव जागा ठेवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. संस्थानात शाहू महाराजांच्या पूर्वीही आधीपासूनच वरच्या बहुतेक सर्व जागांवरती ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांनी मात्र त्यांचं प्रमाण कमी केलं. याचा परिणाम म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांच्या रोषाला शाहू महाराजांनाही बळी पडावं लागलं. पण महाराज मागे हटले नाही. अशाच त्यांच्या एका सहकार्याची गोष्ट मला इथे जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते. कारण ती गोष्ट आपल्याला आपल्या मनात येणाऱ्या राखीव जागेच्या संदर्भात येणाऱ्या जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरं ती गोष्ट पूर्णतः देते आणि म्हणून ती गोष्ट जाणीवपूर्वक सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सांगलीचे एक प्रसिद्ध वकील गणपतराव अभ्यंकर आणि शाहू महाराज यांची एकदा गाठ पडली. गाठ पडल्यानंतर ते शाहू महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता तीही जात पाहून,
हे काय बरं नाही. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. आजही अनेकांच्या मनात असंच असतं. महाराजांनी त्यावेळी काहीच उत्तर दिलं नाही. अभ्यंकर महाराजांबरोबर रथातच होते. त्यांनी आपला रथ घोड्याच्या पागेकडे नेला. घोड्यांना संधी देण्याची ती वेळ होती. महाराजांनी नोकरांना संधी आणायला सांगितली. हरभरे एका मोठ्या जाजमावर टाकले गेले. त्याबरोबर हरभरे खाण्यासाठी सर्व घोडी धावत आली. जी दांडगी होती, सशक्त होती, ती अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगर आणि म्हातारी घोडी मागच राहिली. त्यांना काही संधी म्हणजे हरभरे मिळालेच नाही. जे दांडगेश्वर होते, सशक्त होते, त्यांनीच सगळं फस्त करून टाकलं. हे अभ्यंकरांना दाखवून महाराज म्हणाले, पाहिलं अभ्यंकर, जी सशक्त दांडगी होती त्यांनीच सर्व चंदी फस्त केली आणि म्हणूनच मी लहान, रोगी, अशक्त अशी जी घोडी आहेत त्यांना संधी तोबऱ्यात भरून देत. तसं जर केलं नाही तर त्यांना काहीच मिळणार नाही. मग मागासलेल्या व अस्पृश्य समाजाला पुढे आणण्यासाठी खास सवलती नको का द्यायला? अभ्यंकरांना यावर काहीच बोलता आलं नाही. आजही शिक्षण, प्रशासन, उद्योग, न्याय व्यवस्था, माध्यम यांच्यामध्ये प्रतिनिधित्वांचा प्रश्न कायमच आहे. यामुळे आरक्षणाची गरज संपलेली नाही. उलट जोपर्यंत सामाजिक विषमता अस्तित्वात आहे तोपर्यंत आरक्षणाची गरज संपणार नाही. आणि आजचं वास्तव पाहिलं तर काय दिसतं? शिक्षणाचं खाजगीकरण, शिक्षणाची भरमसाठ फी, डिजिटल दरी यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट आणि गंभीर बनलेला दिसतोय. बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं हे षडयंत्र नीटपणानं समजावून घेऊन आपण सर्वांनीच या विरोधात आवाज उठवणं अत्यावश्यक आहे. शाहू महाराजांनी जातीभेद नाहीसे व्हावेत म्हणून केलेले कार्य प्रसिद्ध आहे. कायदे करून आणि मागास जातींना सर्वतोपरी मदत करून महाराजांनी ते काम केलेले आहे. या संदर्भातली गंगाराम कांबळेंची माहिती किंवा गोष्ट सर्वांनाच माहित आहे, पण फारशी माहिती नसलेली एक गोष्ट मी आज या निमित्तानं सांगणार आहे. एकदा एका हरिजन स्त्रीने जवळपास पाणी नाही म्हणून स्पृश्यांच्या विहिरीतून घागर भरून पाणी काढले. हे स्पृश्यांनी पाहिले. त्यांनी तिला तसेच महाराजांच्या पुढे नेऊन उभे केले. महाराज त्या स्त्रीला रागारागाने बोलू लागले. आवाज चढला, घाईघाईनं बोलू लागले आणि त्यांना ठसका लागला. पाणी द्या, पाणी द्या म्हणत त्यांनी त्या हरिजन स्त्रीच्या घागरीतलंच पाणी प्याले. पाणी पिल्यावर महाराज म्हणाले, बाबांनो, आता मीच या महारणीच्या घागरीतलं पाणी प्यालोय, आता काय करूयात? महाराज अनेक गोष्टी तर्कानं पटवायच्या ऐवजी व्यवहारानं या पद्धतीनं पटवून देत. विचारापेक्षा कृतीवर त्यांचा जास्त भर होता. 1920 ला महाराज एका व्याख्यानात असं म्हणाले, जातीभेद असू द्यात पण जातीद्वेष मात्र नको. जातीभेद असू द्यात पण जातीद्वेष मात्र नको असे म्हणणारे पुष्कळ आहे. हे त्यांचं मत प्रामाणिकपणाचं असेलही तरी मला त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. कारण जातीभेदाचं कारणच जातीद्वेष आहे आणि जातीभेद नाहीसे करायचे असतील तर जातीद्वेषाचं कारण तसंच ठेवायचं आणि जातीभेद नाहीसे करायचं असं होणार नाहीये. म्हणून मुळातच ते कारण नाहीसं करणं जास्त गरजेचं आहे. आजही अनेक जण फार मोठ्या दिमाखानं असं सांगत असतात, आम्ही जातीद्वेष वगैरे काही पाळत नाही, जातीद्वेष वगैरे काही बघत नाही, त्यांच्या घरी जातो, त्यांचं खातो पितो, त्यांना आमच्या घरी बोलावतो, आमच्या घरचं त्यांना खायला देतो, आमच्या बरोबरीनं त्यांना बसवतो, या पद्धतीनं ते सातत्यानं सांगत जातात. ही गोष्ट खरीही आहे. म्हणजे रोटी व्यवहार होताना आपल्याला दिसतोय, पण अजूनही बेटी व्यवहाराचं काय? बेटी व्यवहार होताना मात्र दिसत नाही. कारण आजही ऑनर किलिंगला अनेकांना सामोरं जावं लागतं. आज राज्यात आणि देशात आपण अशी अनेक उदाहरणं बघतो. मागासलेल्यांचा कैवार घ्या, त्यांच्यासाठी खास प्रयत्न करा, त्यांना सवलतीही द्या, परंतु अंतिम उद्दिष्ट हे जाती नाहीशा करणं आहे
याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. जातीच्या परिषदा भरवून जाती घट्ट होणार नाहीत याची दक्षता घ्या. हा महाराजांचा सर्वंकष विचार आजही खूप उपयोगाचा आहे असं मला वाटतं. मागासांचा कैवार घेण्याच्या नावाखाली जातीभेद घट्ट करण्याचं काम करू नका, ही महाराजांची शिकवण आज जास्तच आवश्यक वाटू लागलेली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर असं म्हणतात, पण ज्या समाजात शिक्षणाचा वारसाच नाही आणि परंपरांनी ज्यांना शिक्षण नाकारलेलं होतं, शिक्षणापासून दूर ठेवलेलं होतं, अशा समाजाच्या विद्येचं माहेरघर म्हणजे कोल्हापूर आहे. आणि त्याचा पाया रचणारा महापुरुष म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आज काय अनुभवायला येतंय? शिक्षण ही सरकारची जबाबदारीच नाही असं सत्ताधारी आता म्हणायला लागले, तसं वागायलाही लागले. जवळपास 13,000 शाळा बंद झाल्या. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची हेळसांड चालू आहे, हे आपण सर्वजण अनुभवतो. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले. शिक्षणाच्या खाजगीकरणाचा परिणाम म्हणून पुन्हा बहुजन शिक्षणाच्या परिघाच्या बाहेर फेकले जाणार आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा आठवतात ते शाहू महाराज. शाहू महाराजांनी 1917 साली सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला आणि केलेल्या कायद्याची आपल्या संस्थानात अंमलबजावणीही केली. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करताना महाराजांनी पालकांना दंड ठेवला होता. मुलांची यादी करून ती जाहीर करून नोटीस पाठवूनही जर मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा 1 रुपया दंड मुलगा परत शाळेत येईपर्यंत पालकांना द्यावा लागेल, असा कायदाच महाराजांनी केला होता. म्हणजे आपल्या संस्थानातल्या रयतेच्या प्रत्येक मुलानं शिकावं, शिक्षण घ्यावं, शहाणं व्हावं, यासाठी हा राजा सातत्यानं संघर्ष करताना, लढताना दिसतोय. हे करताना ते स्वतः राजे होते म्हणून त्यांना हे काम सहजासहजी करणं जमलं असं नाही. यासाठीही त्यांना आपल्या आप्तेष्टांना, आपल्या सहकाऱ्यांच्या रोषाला प्रचंड बळी पडावं लागलं. त्यांचा रोष पत्करावा लागला. पण शाहू महाराज मात्र त्याच्यापासून हटले नाही, कारण त्यांना माहित होतं की शिक्षण दिल्यानंच ही माणसं सुधारणार आहे. शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाहीये. आणि त्यासाठी रयतेच्या शिक्षणाची काळजी घेणारा हा राजा कुठं, आणि आज जनतेच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारची नाही हे सांगणारं आजचं सरकार कुठं. आणि हे जर उठसूट शाहू महाराजांचं नाव घेणार असतील तर आमच्या शिक्षणाचं काय, असा प्रश्न आजच्या सत्ताधाऱ्यांना आपण विचारायला हवा. नाहीतर तुम्हाला शाहू महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं तरी त्यांना ठणकावून सांगायला हवं. दलित समाजातील मुलं शिकावीत म्हणून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून महाराजांनी प्रोत्साहनपर स्कॉलरशिप सुरू केल्या होत्या. महाराजांच्या काळात राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना फी माफ होती. धंदे शिक्षणावर भर द्यावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी शाळांच्या वेळा त्यांच्या सोयीनुसार ठेवाव्यात असा आदेश महाराजांनी काढला होता. हे सगळं पाहिलं की लक्षात येतं की रयतेची काळजी घेणारा हा जो राजा होता, या राजावरती प्रेम करणारी जी रयत आहे, म्हणजे आजची जनता आहे, ती त्यांना आजही त्यासाठीच आठवते. पण मगाशी मी जसं म्हटलं तसं शाहू महाराजांचं काम अजूनही अपुरं आहे, ते पूर्ण झालेलं नाहीये. आणि म्हणून शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की अपुरं राहिलेलं त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय करता येणं शक्य आहे याचा विचार करून आपण पुढे जायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे. कोल्हापूरला खरं तर वसतिगृहांची जननी असं म्हटलं जातं. आजही कोल्हापुरात अनेक वसतिगृह तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व पातीच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी म्हणून, आणि त्या काळात खरं तर ती गरज होती म्हणून त्या काळात शाहू महाराजांनी जातीनिहाय वसतिगृह काढलेली होती. खेड्यातील मुलांना शहरात येऊन चांगलं आणि उच्च दर्जाचं वरचं शिक्षण घेता यावं यासाठी म्हणून
त्या त्या समाजाला शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं. वसतिगृहांसाठी जागा दिली. एवढंच नाही तर वसतिगृहांना कायमचं उत्पन्न मिळावं म्हणून शेती आणि इतर सोयीही करून दिल्या होत्या. आज मात्र शाहू महाराजांचं नाव घेऊन सरकार चालवणाऱ्यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय. पैसेवाल्यांसाठी वेगळं शिक्षण आणि गरिबांसाठी वेगळं शिक्षण. किंबहुना गरिबांनी बहुजनांनी शिकूच नये, कारण ते जर शिकले तर प्रश्न विचारतील, सरकारला प्रश्न विचारतील, व्यवस्थेला प्रश्न विचारतील आणि असे प्रश्न विचारणारे त्यांना नको आहेत. आणि म्हणूनच या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकण्यासाठीच सरकार शाळा बंद करते. नाव काहीही देत असेल, कधी पटसंख्येचं नाव सांगतं, कधी अजून काही नाव सांगतं, पण शाळा बंद करण्यामागचं खरं षडयंत्र हे आहे, हे आपण सर्वांनी ओळखायला पाहिजे. शाहू महाराजांचं एक वाक्य जे आहे, जे मला असं वाटतं की आपण सर्वांनी जाणीवपूर्वक कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते असं म्हणतात, माझा सगळा खजिना रिकामा झाला तरी चालेल, पण माणसाला माणसापासून माणुसकीपासून तोडणाऱ्या या साऱ्या रूढी परंपरा मला पार मातीत गाडून टाकायच्या आहेत. धार्मिक रूढी परंपरांचा होणारा त्रास, त्या त्रासानं हैराण होणाऱ्या स्त्रिया, या साऱ्यांची दखल शाहू महाराजांनी संस्थानातल्या स्त्रियांसाठी प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे, जे आजही सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे. शाहू महाराजांनी 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणारे कायदे केले आणि अशा विवाहांना सामाजिक आणि राजकीय पाठबळही दिलं. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. आज मात्र मगाशी मी म्हटलं तसं ऑनर किलिंगला सामोरं जावं लागतंय. लव्ह जिहादच्या नावाखाली स्त्रियांना पुन्हा धार्मिक रूढी परंपरांच्या परिघात अडकवण्याचं काम सत्ताधारी सत्तेच्या आधारानं करू पाहताय. घरगुती हिंसा, छळ आणि अन्यायाविरोधात कायदे करण्याचं धाडस त्या काळात महाराजांनी दाखवले. आजही असे कायदे आहेत, पण आजही स्त्रियांची स्थिती काय आहे हे आपण पाहतो. एकीकडे स्त्रियांच्या बाबतीत सत्ताधारी बेटी बचाव बेटी पढाव असं म्हणतंय, आणि जेव्हा बेटीवरच या अन्याय होतोय तेव्हा मात्र हे सत्ताधारी मूग गिळून बसलेले असतात. आणि तरी सुद्धा ते शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचं सातत्यानं नाव घेतात. मला वाटते अशा वेळेला आपल्या सर्वांची खरं म्हणजे जबाबदारी आहे की यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. शाहू महाराजांनी स्त्रियांसाठी काय केलं, शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी काय केलं, आणि तुम्ही काय करता आहात. जे कायदे आहेत त्या कायद्यांची नीटपणानं अंमलबजावणी करणंही तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्हाला शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं आपण त्या सर्वांना ठणकावून सांगायला पाहिजे असं मला वाटतं. घटस्फोट कायद्यासंदर्भात सुधारणा हे त्या काळातलं क्रांतिकारक पाऊल शाहू महाराजांनी उचललेलं दिसतंय. म्हणजे काय, त्या काळात पुरुषांना घटस्फोट घ्यायची परवानगी होती, कारण काहीही सांगून पुरुष घटस्फोट घेत होते. पण शाहू महाराजांनी त्यामध्ये दुरुस्ती केली, सुधारणा केली. त्यांनी असं सांगितलं की केवळ पुरुषांनाच नाही, एखाद्या स्त्रीला असं वाटलं की मला या पतीपासून घटस्फोट पाहिजे तर तिलाही घटस्फोट घेता येईल, अशा पद्धतीची दुरुस्ती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केली होती. आणि मला वाटते हे क्रांतिकारक पाऊल आहे. देवदासी प्रथा या स्त्रियांच्या शोषणाचं माध्यम बनली होती. या प्रथेला शाहू महाराजांनी विरोध केला. धर्माच्या नावाखाली देवदेविकांना मुलं मुली वाहण्याची घृणास्पद पद्धती त्या काळामध्ये होती. यातून अनेक अनैतिक गोष्टी घडत होत्या. धर्माला सुद्धा यामुळे खिळीस स्वरूप आलेलं होतं. महाराजांनी जागत्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला आणि या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद केली. शाहू महाराज केवळ कायदे करून थांबताना दिसत नाहीयेत. त्या कायद्याबरोबर शिक्षा तर करतायतच, पण त्या कायद्याची अंमलबजावणी करून, शिक्षेची अंमलबजावणी करून समाजाला, रयतेला याची जाणीव करून देतात की कायद्याचं उल्लंघन केलं तर काय घडेल. आणि त्यामुळे त्यांच्या सूनबाई इंदुमती राणीसाहेब विधवा झाल्या, पण त्या वयानं लहान होत्या.
आणि लहान वयातच असल्यानं महाराजांनी निर्णय घेतला की आपल्या या इंदुमतीबाईंना पुन्हा शिक्षणाची संधी द्यावी. जेव्हा त्यांनी आपल्या आप्तेष्टांसमोर असा प्रश्न मांडला तेव्हा आपण तर्क लावू शकतो की घरातल्या सर्वांनी, सर्व आप्तेष्टांनी, सर्व नातेवाईकांनी त्याला विरोध केला. एवढंच नाही तर संस्थानातल्या अनेकांनी विरोध केला की विधवा झाल्या या ठीक आहेत, पण विधवेला पुन्हा शिक्षणासाठी बाहेर पाठवणार, हे महाराज तुम्ही काही योग्य करत नाही. पण महाराज मात्र याला बदले नाही. त्यांनी इंदुमतीबाईंना सोनतळीला शिकवण्यासाठी त्यांच्याबरोबर बहुजन समाजातल्या इतर अनेक मुलींना जाणीवपूर्वक शिक्षणासाठी तयार केलं. त्यांच्यासाठी एका वेगळ्या घोड्यागाडीची व्यवस्था केली आणि रोज इंदुमती, राणी सरकार त्या आणि त्यांच्या बरोबरच्या बहुजनांच्या त्या मुली अशा सगळ्या मिळून रोज सोनतळीला शाळेला जायच्या, शाळेत दिवसभर खेळायच्या, शिकायच्या आणि पुन्हा परत यायच्या. या पद्धतीनं शाहू महाराजांनी एक उदाहरण घालून दिलं. मगाशी मी जसं म्हटलं की शाहू महाराज केवळ तर्कानं समोरच्याला शहाणं करत नव्हते, तर स्वतः ते व्यवहार करत होते. इतरांना केवळ तुम्ही करा असं सांगत नव्हते, तर ते करण्याची जबाबदारी आपल्यावरती पण आहे याची जाणीव शाहू महाराज स्वतः ठेवत होते आणि आपल्या घरापासून त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. आपल्या विधव्या सुनेला शिकवण्यासाठी त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला दिसतो. शाहू महाराज हे नुसते बोलणारे नव्हते, तर तसे करणारेही होते आणि म्हणूनच त्यांच्या माग करते समाज सुधारक अशी बिरुदावली लावली जाते. शाहू महाराजांना जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांची मूर्ती आवाढव्य आहे. तसंच शाहू महाराजांनी आवाढव्य काम करून ठेवलेलं आहे. शेती संबंधी काम केलेलं आहे, धरणासंबंधी काम केलेलं आहे, व्यापारासंदर्भात काय करायला पाहिजे या संदर्भात काम केलेलं आहे, कामगार संघटना कशा बांधाव्यात, कशा चालवाव्यात या संदर्भात शाहू महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या पद्धतीची त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. खूप मोठं काम केलेलं आहे. पण मला 30 मिनिटाचा कालावधी दिलेला होता. या छोट्या कालावधीमध्ये शाहू महाराजांचं हे सगळं काम संपूर्णपणे विस्तारानं सांगता येणं खरं तर शक्य नाहीये आणि त्यामुळं मी जाणीवपूर्वक शाहू महाराजांच्या 1-2 कामावरती जाणीवपूर्वक बोललेली आहे. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि इथंच थांबते. धन्यवाद.